सगळेच ग्रामीणचे खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर तालुका स्तरीय मधला एक दिग्गज संघ जिकडे जाईल तिकडे मात्र विजय प्रस्थापित करणार ही ख्याती या संघाची नेहमीच पाहिले. जाऊया मॅचच्या दिशेनं. एका बाजूला सगळे ज्युनियर्स खेळाडू, परंतु सध्याच्या घडीचे सगळे स्टार, आणि दुसऱ्या बाजूला एक काळ गाजवलाय असे सगळे महान खेळाडू, लेजंड क्रिकेटर. विश्वास पाटील, रायगडचा ढाण्या वाघ ज्याला संबोधलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला एक चांगले लेदर क्रिकेटर महेश उरणकर, ज्यांनी अनेक खेळाडू घडवलेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडलेत. नॉन स्ट्राईक एंडला महेश उरणकर आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअरलिंग अंपायर DK द्वारकानाथ चोरगे आणि सिनियर अंपायर मिस्टर अमोल काळे. पहिलाच बॉल उडवलाय, विश्वास पाटीलच्या बॅट मधून येतोय, शुभम टाकीवर हा पहिला षटकार. या स्पर्धेमध्ये मोठा रेकॉर्ड केला होता BBB पनवेल संघानं. काय सामना झाला होता, अगदी खुन्नस सामना पाहायला मिळाला होता मॅचत. ज्यावेळेस मात्र असाच तालुका स्तरीय संघ पुढे आला होता आदर्श पनवेल, आणि त्या संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. त्यामुळे क्षमता जरूर आहे, परंतु खेळाडू वेळेवर आलेले नाहीयेत. एक एक करून येतोय खेळाडू, ज्यांच्यामुळे 20-25 मिनिटं खरं तर आज स्पर्धेची जरूर वाया गेलेत. त्यामुळे पुढच्या काही ओव्हर्समध्ये आपल्याला 2-2 ओव्हरचे सामने सुद्धा कदाचित खेळवावे लागतील. शुभम टाकीचं भव्य स्वागत. शॉर्ट बॉल, इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेलाय, नाका समोरून गेलाय. एक चांगली क्विक बाउन्सर पाहायला मिळाली. टाकीनं काय प्रत्युत्तर दिले षटकाराचं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. विश्वास पाटील आजही तीच क्षमता, पूर्ण तीच ताकद आणि पूर्ण ताकदीनिशी आजही मैदानामध्ये तोच दरारा घेऊन बॅटिंग करत असतात. टॉक टॉक आवाज, स्टंप माईक कॅमेरा. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेणारा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटचं इन्व्हेन्शन आहे. स्टंप माईक सगळे आवाज रेकॉर्ड्स होतात. बॅटचा आवाज असू द्या किंवा यष्टीरक्षकाच्या तोंडामधून कदाचित निघालेले अपशब्द असू द्या. यावेळेस मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फसवलाय जाण्यामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन BBB पनवेल संघ. रायगडचा डाण्या वाघ विश्वास पाटील बॅक टू द डगआउट. +40 आणखीन एक दिग्गज खेळाडू पॅडी खारकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. विश्वास पाटील बाद झाले. पहिल्याच बॉलवर षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं, आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आला, आणि त्यानंतर विकेट सुद्धा मिळवले. मोठा अडथळा दूर काढलाय शुभम टाकीनं. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये हर्षल भुजबळ, आणखीन एक मोठं नाव, एक काळ गाजवलाय खरं तर या खेळाडूनं. हर्षल भुजबळ, मॅन फ्रॉम पोदी, नवीन पनवेल. आजही मांठियाचं मैदान आम्हाला आठवतंय. हर्षल भुजबळ एकमेव असं नाव होतं खरं तर, या नावाची चर्चा वर्षानुवर्ष व्हायची. पूर्वी बऱ्याच वेळा ग्रामीण क्रिकेट नसायचं, साईड घेऊन जायचो आपण. साईड त्या हर्षल भुजबळला फार मोठी डिमांड असायची. 1-2 खेळाडू बाहेरच्या संघामधून यायचे, आणि तेव्हा हर्षल भुजबळचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. आउटसाइड टॉप स्टंप कट करण्याचा प्रयत्न, काळे वळाळेत. व्हाईट बॉल. फुल लाईन तो तास सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे हर्षल भुजबळ धावत सुटलाय, गरज नव्हती या धाब्याची. हर्षल भुजबळ सारखा महान फलंदाज यावेळेस मात्र स्वस्त्यात बाद. खातही उघडता आलं नाही हर्षल भुजबळला. रॉंग कॉल होता.
आणि इकडे मात्र कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाली. धावत सुटला एक टाच पुढे आणि मागे परतणं मात्र त्याच्यासाठी परतीचे दोर कापण्यात आले होते. लगेचच रनआउटच्या स्वरूपामध्ये हा मोहरा गमावलाय. दुसरा धक्का बसलाय बीबीपी पनवेल संघाला. पहिला बॉलवर षटकार पडला होता आणि तदनंतर मात्र काय कमबॅक केलंय ते शुभम टाकीना. मॅन फ्रॉम बोरकार, विंधणेच्या जवळचं गाव. धाकटी जुई त्याच्या पुढचं गाव बोरकार. तो आज बोरकार ओळखला जातो या नावानं. शुभम टाकी गावदेवी गावठाण सारख्या मोठ्या संघाकडून पहिलं षटक टाकण्याचा मान त्याला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर किरण पाटील. ओ ड्राईव्ह केला यावेळेस मात्र करण मडवी त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर किरण पाटीलचा तडाखा, षटकार. सुपर सिक्स. लाजवाब ऑफ ड्राईव्ह होता. सुरुवातीला असं वाटत होतं की करण त्या ठिकाणी कदाचित झेल घेऊ शकला असता, परंतु तो सीमा रेषेला अगदी चिटकून उभा होता. तिथून झेल घेणं, तदनंतर मात्र कंट्रोल करणं एकच शक्यता होती. कदाचित बॉल आतमध्ये ढकलला असता तर 6 धावा वाचल्या असत्या. झेल घेऊन त्याला कंट्रोल बॉडी लाईन सांभाळणं फार कठीण गेलं असतं. 6 धावा आल्या. टीमची टोटल 14 वर. टाकीवर दुसरा हल्ला. आडवा बॅट ऑन साइडला. बॉल अगदी गिरकी घेत गेला होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं, बट विकेटला एक सोपा झेल दिलाय. किरण पाटील पहिल्या बॉलवर षटकार आणि पुढच्याच बॉलवर मात्र त्याची वापसी. फलंदाज बाद होईल चौथ्या क्रमांकावर. उल्वे टीमचा किरण पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. धावा चांगल्या आहेत, परंतु बीबीपी पनवेल संघाच्या धावफलकावर 3 फलंदाजांना गमावले, परंतु पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 3 गडी बाद 14 धावा. शुभम दुसरं षटक घेऊन मान फ्रॉम चिर्ले. महेश उरणकर यांनी या स्पर्धेमध्ये एका मॅच मध्ये एक चांगली इनिंग केली होती आणि तशाच इनिंगची आता मात्र गरज आहे. स्कोर इतकाही खराब नाहीये, परंतु 3 फलंदाज गमावलेत आणि ही जमेची बाब आहे ती गावदेवी गावठाणसाठी. शुभम पाटील दुसरं षटक घेऊन चिर्ले संघाचा यंगस्टार गोलंदाज. ओ महेश आडव्या बॅट ऑन साइडला भिरकावून दिलाय. थेट दिलीप वेंगसरकर अकॅडमी मधून चेंडू आणावा लागेल. बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. षटकार. काय आक्रमकता आहे. पहिलाच बॉल फेस करत होते महेश उरणकर. हा पहा, अक्षरशः अगदी ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर या चेंडूवर उपट टाकले अक्षरशः. षटकार. टीमची टोटल 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड नाव. स्वागत शुभम टाकीचं सुद्धा झालं होतं. पहिल्याच बॉलवर टाकीच्या षटकार आला होता. आता शुभम पाटीलचं सुद्धा तेच स्वागत झालंय. महेश उरणकर आजही खरं तर या आघाडीच्या स्टार गोलंदाजांच्या अगेन्स्ट ही बॅटिंग आहे. पूर्वीचा काळ जेव्हा युट्यूब नव्हता, काय काळ गाजवला असेल यांनी. यांचे सगळे रेकॉर्ड्स मात्र झाकोळून गेले.
हे रेकॉर्ड्स आजच्या खरं तर क्रीडा रसिकांसमोर आपल्याला मांडता येत नाहीये, कारण त्यावेळेला जसं काही यूट्यूब्स नव्हते, लाईव्ह्ज नव्हते, फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी नव्हती, आणि त्यामुळे मात्र अगदी दूरदूरच्या स्पर्धा खेळायला जायचे आणि अशीच फटकेबाजी करायची. आणि त्यावेळेचा चेंडू सुद्धा, आता सिक्सरचा बॉल आहे, लागला की बाहेर. त्यावेळेस MRIच्या बॉलवर खरं तर षटकार मारायचे. तो चेंडू खरं तर बाहेर मारणं फार कठीण होऊन जायचं. महेश उरणकर यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. त्याचं नाव आम्ही नंतर घेऊ. ड्राईव्ह केला, इकडे मात्र थांबवला, बघूया. ओ, बाद झाले असते. इकडे मात्र थानसरचे कैलास पोरजी डेंजर एंडला होते, जे हर्षल भुजबळनं मगाशी केलं होतं, धाबत सुटले होते. इकडे सुद्धा आता हा स्टम्प्स डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पोरजीला मैदान सोडावं लागलं असतं. महेश उरणकर ऑन स्ट्राईक. टॉक टॉकचा आवाज तुमच्या कानापर्यंत. हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय, ढकलले बॉलला किंवा .9 फीट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचले VBP पनवेल संघाची 3 गडी बाद 21. यश इंटरप्राइजेस भिवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई बँड्रा. ओपन लॉट मधील हा सामना. एका बाजूला ऑल इंडिया ओपन ओमसाई बँड्रा हा संघ पोहोचलाय, आणि दुसऱ्या बाजूला तालुकास्तरीय रायगड हब वगळता भिवंडी पवन केणी आणि टीम. इकडे मात्र चांगला स्ट्रोक आहे, एक टप्पा खात बॉल जाईल सीमारेषा पार. दानसरच्या कैलास पोरजीच्या बॅट मधून चौकार. तर भिवंडी मधील सगळे स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई बँड्रा मुंबई मधील सगळे दिग्गज खेळाडू नेक्स्ट मॅच खेळताना दिसेल. ज्या सामन्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय, परंतु हा सामना सुद्धा फार महत्वाचा सुरू आहे. 25 धावा. परवा नागेश वाडेकर होते खेळण्यासाठी, परंतु आता ISPL मध्ये निवड झाले. पवन केणेची ISPL मध्ये निवड झाली, त्यामुळे हे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत आपल्याला. सुंदर ड्राईव्ह आहे, मात्र मिड ऑफच्या वरतून खेळलाय. लॉंग ऑफचा फिल्डर चैतन्य वेगानं लॉंग ऑफला पर्यंत पोहोचला, आणि तोपर्यंत मात्र कैलास पोरजीला एकच धाव मिळेल. सिंगल ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर. 13वा दिवस सलग त्यांचा आहे या स्पर्धेमध्ये. प्रचंड मेहनत. ओ, लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळला. गुड लेंथ बॉल वरून टेक ऑफ घेतलं शुभम पाटीलच्या या चेंडूना. महेश उरणकर एक मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्येच होते, जास्त उसळी घेतली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर VBP पनवेल संघाची धावसंख्या 3 गडी बाद 26 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रोजेक्टेड टोटल 52 दाखवतोय. 13च्या सरासरीनं मात्र पुढे चाललाय. VBP पनवेल संघाचे आणखीन स्टार खेळाडू सुधीर पाटील कानपोल यांचे या ठिकाणी आगमन झालंय. हळूहळू एक एक तारा जोडला जातोय VBPच्या स्क्वॉड मध्ये, ज्यांची जवळजवळ अर्धा तास सगळे जण वाट पाहत होते. हळूहळू येत असताना 26 धावा झाल्या धावफलकावर. सूरज केणे. भाबाळेचा संघ टेंभुडे नाईट स्पर्धेमध्ये सुपर 7 साठी क्वालिफाय झालाय, आणि आज जरूर पाहायला मिळतील. आणि सूरज केणे त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप स्कोरर आहे, त्यामुळे वैयक्तिक पारितोषिकांकडे सुद्धा नजर असणार आहे. आज 2 बाईक्स त्या ठिकाणी आहेत स्पर्धेमध्ये. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केल्यावेळेस मात्र एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे, सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धार पवार
धार चांगली याच्या गोलंदाजीमध्ये. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न महेश उरणकर थोडंसं हळूहळू येत होते. बॅटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एक रन मिळेल, सिंगल रन. सोहेल धारपावर आलाय, थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल. असे गोलंदाज आहेत, एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज या गावदेवी गावठाण संघाकडून. खास करून लेफ्टी बॉलर्स भरणा आहे या संघाकडे. ओ यावेळेस मात्र गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. स्क्वेअर लेगला पडलाय, क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी. बॅकहँड एरिया आहे. आणखीन एक सिंगल. सोहेल धार पवार, मॅन फ्रॉम एनएडी, उरण तालुक्यामधील, उरण शहरामधील हा खेळाडू. समोर महेश उरणकर. ओ यावेळेचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट बॉल. सुधीर पाटील इन ऍक्शन पाहायला मिळतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुद्धा कानपोली संघातील अनेक खेळाडू सुधीर पाटील यांचा खेळ पाहण्यासाठी आले होते. आज कुठेतरी ग्रामीणची मॅच असू शकेल त्यांची. ओ शॉर्ट बॉल होता, पूल केलाय. स्क्वेअर लेगकडे चेंडू जाईल, प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. सिंगल येते. 1 रन. हळूहळू धावफलक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. चांगलं षटक आतापर्यंत गावदेवी गावठाणसाठी सोहेल धार पवार. ओ स्विचचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र मोठी हिम्मत, या हिमतीला दाद द्यावी लागेल, पण सोपं नाहीये. वेगवान गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र असे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके खेळणं, हे फार नजर ठेवावी लागते. शेवटपर्यंत टाइम जुळावं लागतं, तरच हे फटके कनेक्ट होतात. काय षटक हाताळले सोहेल धार पवार. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त 4. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बीबीबी पनवेल 3-32 कंट्रोल केला धावफलक, रिस्ट्रिक्ट केला आणि कमबॅक कधीही करू शकतो. वारंवार आपण पाहिले आजपर्यंत. कोणतरी एक खेळाडू या टीमच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतो, असा हा संघ आहे. आणि म्हणूनच आजच्या घडीला तालुकास्तरीय कुठेही स्पर्धा असली की गावदेवी गावठाण संघ त्या लॉटमधून पुढे गेलाच म्हणून समजा. अतुलजी मडवी संघाचे मेंटॉर, पुरस्कर्ते. नेक्स्ट मॅच बी रेडी. यश एंटरप्राइजेस भिवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई बँड्रा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तनय. जासेचा खेळाडू आहे. ओ यावेळेस मात्र बॅकफुटून पूल करण्याच्या तयारीमध्ये. टॉप एज लागले, बॉल हवेत. विकेट किपर करण मडवी टिपतोय झेल आणि महेश उरणकर यावेळेस मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 4. चौथा धक्का लागलाय फलंदाजी करत असताना व्हीबीपी पनवेल संघाला. मिस्टर बीबी ओढापण वहाळ संघ, हा संघ सुद्धा आज ग्रामीण मधून सुपर 4 मध्ये दाखल झालाय. सकाळी लवकर ते सामना खेळलेत, परंतु त्याच्या नंतरची सेमीफायनल वहाळ संघ आम्ही कव्हर करून घेतले. ऑलरेडी एक संघ फायनलला पोहोचवलाय आणि ओढापण वहाळ विरुद्ध सेकंड सेमीफायनल मोरबे आणि दुसरा ग्रामीणचा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई बँड्रा आणि भिवंडी संघाच्या नंतर. पॅडी आलेत उलव्याचे खेळाडू. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका समोर आलाय मिड ऑफ कडे. सिंगल मिळेल फक्त. एकच धाव. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा आल्या होत्या शुभम डाके, शुभम पाटील यांच्या अगेन्स्ट. सोहेल धार पवारनं धार लावत गोलंदाजी केली आणि बिलकुल हलू दिलं नाही. बीबीपी पनवेल संघाला फक्त 4 धावा मोजल्या. आणि तनयनं सुद्धा चांगली सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 1 करण मडवी काहीतरी सांगून गेलाय त्याला. आणि समोर कैलास मोर्जी आहे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलंय. धार पवार त्या ठिकाणी. हा थ्रो स्ट्रायकर एंडला. सिंगलच मिळेल. 1 रन.
धावसंख्या 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ यावेळेचा हा चेंडू जास्तच उंच गेलाय. फटका कम्प्लिटली मिस टायमिंग झाला होता पॅडीचा. आणखीन एक झेल मात्र विकेट किपर करण बडवीनं धावत जाऊन रूम एवढा मिळाला नव्हता. पहा गुडलेन स्पॉट म्हणून थोडासा टॉस झाला होता. चेंडू बॅकफुट वरून पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटच्या वरच्या भविष्यामध्ये लागला असेल कदाचित स्टिकर एंडला. आणखीन एक विकेट. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 बळी टिपलेत आणि 2च धावा दिल्यात. त्यामुळे बिलकुल धावा येताना दिसत नाहीये या मॅच मध्ये. ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर त्यांचा संघ मात्र या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारले. सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. वोडाफोन वहाळ विरुद्ध मोरबे. कारण ग्रामीण गटामधून फायनल मध्ये दाखल झालाय विहान खाडेकर मुरबी हा संघ. ज्या संघानं ग्रामीण गटाची फायनल गाठले. सुधीर पाटील नवीन बॅटर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जासेच्या तनयना सुद्धा धावसंख्या सीमित ठेवले. ओ फिरवलाय, समोरून फिरवलाय, बॉल बाहेर काढलाय सुधीरला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. काय भन्नाट षटक टाकलंय. सोहेल धारपावांना 4 दिल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 2च आल्यात आणि 2 विकेट सुद्धा. स्ट्रॉक ओव्हरचं षटक टाकतोय. शेवटचा चान्स आहे व्हीपीपी पनवेल साठी. सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र वाईड बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. नो DRS फॉर व्हाईट बॉल. थोडासा नाराज करण मडवी. पंचांचा निर्णय अंतिम असेल पण तो मान्य करावा लागेल सगळ्यांनाच. आणखीन एक वाईड बॉल. आता या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत परंतु या बिना मेहनतीच्या धावा मात्र बीबीपी पनवेल संघाला मिळाल्यात. 34 धावा. हाही चेंडू व्हाईट बॉल. बरं चाललंय. बीबीपी पनवेल संघ म्हणत असेल असेच व्हाईट बॉलला आमच्या धावा होऊ द्या. 35 धावा धावफलकावर. तनय चांगलं षटक हाताळलं परंतु एक चेंडू टाकण्यासाठी त्यानं 3 व्हाईट बॉल केलेत. त्यामुळे षटक लांबलंय. त्यानंतर टॉस केला जाईल. ओमसाई बँड्रा आणि यश एंटरप्राइजेस भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या आपण. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कानपोलीच्या सुधीर पाटीलनं जाता जाता ठोकलाय षटकार आणि बीबीपी पनवेल संघाची धावसंख्या पहिलं सत्र समाप्त आणि धावफलकावर 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. 42 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय ते गावदेवी गावठाण संघासमोर. यानंतर टॉस केला जाईल. यश एंटरप्राइजेस भिवंडी आणि ओमसाई बँड्रा या 2 टीमच्या कॅप्टन मध्ये. चला टॉस बॉक्स मध्ये या. आयोजक तेजसजी मात्र आपण टॉस करून घ्या प्लीज. सागर शेठ घरत वहाळ यांना विनंती आहे की आपण मंचावर या आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे. सागर एक चांगली स्पर्धा त्यांची पाहायला मिळाली होती वहाळमध्ये. मोठी स्पर्धा. अनेक खासदार अनेक मंत्री त्या स्पर्धेमध्ये भेट दिली होती. सदिच्छा भेट दिली होती. सागर शेठ या आपण मंचावर. सागर शेठ वहाळ.
तर टॉस केला जाईल. यश एंटरप्राइजेस भिवंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई बांड्रा. खुल्या गटामधील ही सेमीफायनल आणि त्याचा टॉस केला जाईल. ओम साई बांड्रा, टीमचे कॅप्टन आकाश चिंदारिया. सागर शेट्टी आपण सागर शेट्टी यांच्या शुभास्ते आपण करूया या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. चला टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय तो ओमसाई बांड्रा टीमनं. या मॅच नंतर लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. स्क्वॉड रेडी करा पहिल्यांदा, जेणेकरून उशीर होणार नाहीये. परंतु जाऊया VBP पनवेल आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गावठाण. उत्तरार्ध जशी होईल उत्तरार्धाला सुरुवात. ऐकूया या मॅचचा रिझल्ट काय लागेल. विहीगरचे आमचे मराठी भाषेमधील एक उत्तम समालोचक दीपकजी फडके सर. धन्यवाद दीपक पाटील सर. धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये 43 धावा जमवल्यात, 41 धावा जमवल्यात, 42 धावांचा पल्ला गाठायचे गावदेवी गावठाण टीमला. गावदेवी गावठाण टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये. करण मडवी आणि चैतन्य पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती सुधीर पाटील. ओमसाई बांड्रा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एक चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. एकंदरीत जर आपण पाहिलं ज्या 42 धावांचा पल्ला गाठत असताना 10.50 सरासरी धावसंख्या जमवावी लागेल खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या गावदेवी गावठाण टीमला. आणि धावा रोखण्यासाठी सुधीर पाटील या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. VBP पनवेल संघ मैदानामध्ये 40+ हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आज व्यावसायिक सामना खेळत असताना तेवढा चांगला खेळ जर आपण पाहिला उरण विभागामधून नेहमीच्या संघाचा ओपनच्या लॉट्समध्ये आपण एक चांगला खेळ पाहतोय. असं गावदेवी गावठाण संघ मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं एक चांगला सामना. 42 धावांचा पल्ला गाठायचे आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सुधीर पाटील. एक डावखुऱ्याचा गोलंदाज नेहमी ज्याची गोलंदाजी कानपूर टीमसाठी लाभदायक राहिले. पण या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल. पहिला चेंडू खोदून काढलाय डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार फ्लॅट एंड षटकार. पहिल्या चेंडूमध्ये दमदार सुरुवात राहिली. जी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये विश्वास पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये षटकार पाहिला कांचनदादा पालकर आणि त्या प्रकारची फलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहिली आपण करण मडवीची. अप्रतिम सुरुवात राहिली. पहिल्या चेंडूमध्ये षटकार लगावल्यानंतर विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले गेले किरण पाटील आणि गोलंदाजाला. आणि एकत्रित जर आपण पाहिलं या ठिकाणी कशा प्रकारे कमबॅक असेल. सुंदर सुरुवात करण मडवीच्या बॅटमधून हा दमदार षटकार आपण पाहिला. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. सुंदर फटकेबाजी या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये पाहिली. मिड विकेटला क्लिअर करून जाईल. चेंडू जातोय पंचांचा इशारा येईल. एका टप्प्याने सीमा पार 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. जी सुरुवात दमदार होणं गरजेचं होती ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक फटके करण मडवीच्या बॅटमधून आल्यात आणि धावफलकाची धावा लागल्या गेल्या 10. 42 धावांचा पल्ला गाठत असताना 10 धावा धावफलकाची आपण पाहताय. एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पण सुरुवात तर दमदार राहिली आहे करण मडवी या खेळाडूची.
एक व्यावसायिक खेळ करीत असताना अनेक स्पर्धेमध्ये खेळण्याचा ज्याच्याकडे खूप सारा अनुभव असेल. सुंदर फटका खोदून काढला डीप लॉंग आपला चेंडू येतोय अगदी ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा हा आणखीन एक दमदार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. सुधीर पाटील वरती आक्रमण चढवलं गेलंय. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळालं आणि सुधीर पाटीलला यावेळची जर आपण पाहिला विचार करण्यासाठी भाग पाडले गेले. प्रश्न विचारला जातो एसटीच्या माध्यमातून की डॉट चेंडू फेकावे लागतील जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल बीबीबी पनवेल टीमला तर करण मडवीची सफलता तुम्हाला मिळवावी लागेल. आणि एकंदरीत जर पाहिलं पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. 42 धावांचा पल्ला गाठत असताना अद्याप 28 धाव संख्येची गरज असणारे या षटकातील चेंडू पाहिले 21 चेंडू आणि 28 समीकरण कांचनदादा पालकर आम्हाला माहिती देत असताना रायगडमधील एक नामवंत गुणलेखक अनेक स्पर्धेमध्ये जे गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतात. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सुधीर पाटील 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केले गेल्यात. करण मडवीची अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये पाहताय. चौफेर फटके मारणं ही ज्याची ओळख राहिली आहे आणि ती फलंदाजी मैदानामध्ये करण मडवीची आपण पाहतोय. अगदी गुडघा वाकवला आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दमदार हिट. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 20-20 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर जर आपण पाहिलं 2 चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार. ज्यावेळी डावखुरी आता गोलंदाजी करत असतो समोर डावखुरीचा फलंदाज असतोय त्यावेळेस नेहमी चित्र पाहिले की फलंदाज हे आक्रमक होत असतात आणि तेच चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. आणि यावेळेस मात्र किरण पाटील देखील थोडासा नाराज असेल. संघाचा संघनायक देखील आपण पाहिलं थोडंसं हताश असतील कारण जी सुरुवात खराब झाली आहे बीबीबी पनवेल टीमची आणि 20 धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अनुषंग एक चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी आपण पाहणं गरजेचे असेल सुधीर पाटीलची. परंतु करण मडवी हे थांबणारं वादळ नाही. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा फेकला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 5 चेंडूमध्ये एकंदरीत जर पाहिले 21 धावा जमवल्यात आणि येणारे 19 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे सामना सहज सोप्या रीतीनं गावठाण संघाच्या बाजूनं करण मडवीची सुंदर फलंदाजी राहिली आणि तिथून मात्र आपल्या बाजूने सामना झुकवण्याचं काम करतोय. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल चैतन्य पाटील एक आणखी एक आक्रमक खेळाडू या टीमचा. आणि एकंदरीत पाहिले कशा प्रकारे अंतिमचा चेंडू फेकला जाईल कारण उजव्या हाताचा खेळाडू मैदानामध्ये आला सुधीर पाटील यांना हा बेनिफिट असेल. परंतु फलंदाजी कशी असेल चैतन्याची अगदी लेटकटचा फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने जातो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतील पण तो चेंडू थांबणार नाही आणि शेवट देखील गोड करतोय फलंदाज चैतन्य पाटील. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 25 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद नाही. ही जमेची बाजू असेल गावठाण संघाची. काय सुरुवात राहिली आहे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि यावेळेस ताकदीने नाही तर युक्तीने फटका खेळला. अगदी शेवटपर्यंत वाट पाहिली वेट ऑन ऑच त्यानंतर लेट कटचा फटका तुम्ही पाहिलाय. सुंदर टायमिंग जुळवलं चैतन्य पाटीलनं आणि संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. तर नेक्स्ट मॅच ओमसाई बांद्रा संघाने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यश एंटरप्राइजेस भिवंडी संघ हळूहळू आपण खेळाडू कक्षाकडे या तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आणि बरोबर 25 मिनिटांनंतर मोरबे संघाचा टॉस उडवला जाईल वाळ संघाच्या विरोधामध्ये. तर मोरबे संघ आपल्यासाठी ही सूचना असेल बरोबर इथून 25व्या मिनिटावर सामन्याचा टॉस केला जाईल आणि आपण आपल्या संपूर्ण टीम उपस्थित राहणं बंधनकारक असेल. नक्कीच कारण कडक नियमावली आपण या स्पर्धेची पाहिली. किंजल ट्रॉफीच्या माध्यमातून आपण आज पाहतोय अंतिमचा दिवस आणि इनर चेंडू असेल 18 आणि गरज असेल ती एकंदरीत जर पाहिलं 25 धावा लागल्यात. आता फक्त जर पाहिलं 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेट मधील एक जुनं जाणतं आणि एक मोठं नाव हर्षल भुजबल यांना तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहताय. करण मडवीची फलंदाजी पाहिली ज्यामध्ये 21 धावसंख्येचं योगदान दिले कांचनदादा पालकर. 5 चेंडूला सामोरे गेला. एक चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी आणि एकंदरीत जर पाहिलं 17 धावसंख्येची गरज आहे. हे षटक निर्णायक असेल बीबीबी पनवेल टीमसाठी कारण ह्या षटकामध्ये जर कमबॅक केला तर सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल. स्विच हिट करण्याचा हा प्रयत्न राहिला अपयशी. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय हर्षल भुजबल यांच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. येणारे 17 चेंडू आणि 17चं समीकरण 17 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावसंख्या जमवल्या 20 25 आणि तिथून मात्र संघ जर आपण पाहायला प्रयत्न देखील करतोय. लोअर फुलटा चेंडू आपण पाहिला 1 धाव कंप्लीट केली देतोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
आणि एक डावखुऱ्याचा फलंदाज एक उजव्याचा फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये असतात त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची कवायत आपण नेहमीच पाहिली आहे. आणि इथून मात्र गोलंदाजात देखील आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये बदल करावा लागतोय आणि तेच कार्य या ठिकाणी करत असताना गावठाण संघाचे दोन सलामीवीर धुरंधर करण मडवी आणि चैतन्य पाटील पुन्हा एकदा खेळणारी सज्ज असेल. पहिल्या चेंडूला सामोरे गेला, चौकार लगावला, 400 स्ट्राईक रेंजनी फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी हर्षद भुजबल यांचा पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा दिली, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली जाईल, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकी लागल्या गेतात. येणारे चेंडू असतील 15 आणि 15 धावसंख्येची गरज. एक चांगलं षटक हाताळत असताना एक सिनियर खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटची कारकीर्द ज्यानं गाजवली आणि आज जर आपण पाहिला 40+ VVV पनवेल संघाकडून देखील ज्याचा सुंदर खेळ आपण आज पाहत आहे, तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. हर्षलजी भुजबल यांची गोलंदाजी पाहिली, 3 चेंडूची पैकी 2 धावा खर्च केल्या गेल्यात. उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षण देण्यात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, फक्त एकच धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा आपण विचार केला 28 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. इनर चेंडू असेल 14 आणि 14 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकामध्ये कांचनदा बळके 10 ते 12 धावा आल्या असत्या, एक चांगलं षटक हाताळलं गेलं असतं. पण सुधीर पाटील यांच्यावरती ज्या 25 धावा जमवल्या आणि तिथून मात्र गावठाण संघ देखील जाणतोय की सिंगल डबलने सामना विजय होईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करावी लागणार नाही या टीमला. चैतन्याचा हा चेंडू आपण पाहतोय, मिड विकेटला चेंडू आलाय. एक धाव कंप्लीट, एका धावेने संघ जाऊन पोहोचताय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 चेंडू 13चं समीकरण मैदानामध्ये. करण मडवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. एक चांगली फलंदाजी राहिली, सुंदर गोलंदाजी हर्षलजी भुजबल याची आपण पाहताय. आणि हे षटक हाताळत असताना 5 चेंडू फेकले, ज्यामध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्यात. कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही या दोन्ही फलंदाजांना. फुडलर लेनचा चेंडू, सुरेख फटका येतोय, चेंडू जाईल सीमा पार. षटकरण संघ जाऊन पोहोचलाय 35 धावा धावफलकावर. 2 षटकामध्ये 35 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि 7 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 7चं समीकरण. कारण एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय आणि एकंदरीत जर पाहिलं मोरबे टीमला देखील 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचे आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती आली आहे. आणि या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत ओपनचा एक महत्वपूर्ण लढत देखील आपल्या समवेत येणार आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज 12 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. कैलास पोरजी गोलंदाजी मार्गवरती 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती चैतन्य पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. एकतर्फी सामना आपल्या बाजूने जोडण्याचं काम या ठिकाणी. 12-7चं समीकरण. गोलंदाज कैलास पोरजी चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक हाताळलं असताना कशा प्रकारे कमबॅक असेल. जे शेवटच्या चेंडूवरती करण मडवीवर लगवलेला षटकार आपण पाहिला, काही फलंदाजी करतोय, स्लोवर फेकला गेलाय, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती आणि 6 धावसंख्येची गरज असेल. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करेल का आपल्या टीमसाठी करण मडवी, संघाचा तारणहारता संगणक म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. अगदी खूप कमी वयामध्ये या खेळाडूने व्यावसायिक संघामध्ये आपलं नाव पक्क केलं आणि तिथून मात्र कधी पाठीमागे वळून पाहिलं नाही. आणि आपल्या गावाचा आणि या संपूर्ण रायगड नगरीचं नाव मोठं करण्याचं कार्य या करणच्या बॅटमधून आपण पाहिलंय. वेगवान चेंडू, सुंदर फटका त्या ठिकाणी. बॅटमध्ये चेंडू प्रॉपर आला नाही. एक धाव सिंगल वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्यासाठी येतील 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 4 धावसंख्येची गरज. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला कैलास पोरजी यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जर आपण पाहिला येणारे चेंडू असतील 10 आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. 10-4चं समीकरण मैदानामध्ये. या चेंडूवरती सामना फिनिश होईल का? अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बोलतो चेंडू. पंचांचा इशारा आला अवंतरचा. अवंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. करण मडवीच्या बॅटमधून मोठ्या फटकाची अपेक्षा असेल टीमला, परंतु काय गोलंदाजी आज थोडंसं निराश केलंय. गुडघा टेकून सुंदर फटका, मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. येणार 9 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे.
9-2चं समीकरण मैदानामध्ये. सामन्यामध्ये रुचकता राहिली नाहीये, कारण पहिल्या ज्या षटकामध्ये 25 धावा जमवल्या करण मडवीनं, चैतन्य पाटीलनं, आणि तिथून मात्र संघ मैदानामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि स्कोर या ठिकाणी जर आपण पाहिलं लेवल झाले. परंतु स्पर्धेची नियमावली जर आपण पाहिली तर स्कोर लेवल झाला की पुन्हा फ्रेश टॉस, आणि ते फ्रेश टॉस मध्ये जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघाला सामना विजय दिला जाईल. एक चांगली नियमावली पाहायला मिळाली. कैलास स्पोर्टची पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. काही गोलंदाजी केली आहे. करण मडवी सारख्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घातल्यात आणि दुसऱ्या फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये एक अवांतर फेकला गेलाय आणि त्यानंतर 3 सिंगल आणि 1 डबल अशा धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू धावसंख्या 41 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये उंचावर मारण्याचा प्रयत्न राहिला. शतरक्षक त्या ठिकाणी जर आपण पाहिलं सुंदर राहिलं आणि पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि धावसंख्या वाहिली ते 41. येणारे चेंडूचे 6 आणि 1 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज कांचनदादा पालकर. तिसऱ्या षटकामध्ये सामना संपला जाईल का, पण तो काय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली कैलास बोरजी यांची. अंतिम चेंडू 6 आणि 1 धावसंख्येची गरज. वैभव पाटील सांगडे आणखीन एक उत्कृष्ट गोलंदाज सांगडे टीमचा आपण पाहतोय. वैभव पाटील 40+ क्रिकेट सांगडे टीमसाठी खेळत असताना काल देखील हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय आणि एकंदरीत जर आपण पाहिला सांगडे 40+ चा खेळ देखील अतिशय चांगला आपण या हंगामामध्ये पाहतोय. स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक किरण पाटील सेफ हँड, फलंदाज होईल बाद. चैतन्य पाटील बाधून माघारी परतेल. 1 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूमध्ये यश मिळालं. 5 चेंडू 1 धावसंख्येचं समीकरण नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कृतज्ञ मडवी 5-1चं समीकरण आहे. शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही व्हीव्हीव्ही पनवेल संघ आणि पहिल्याच चेंडूवरती वैभव पाटील यांना मिळालेले यश आणि सलामीची जोडी जर आपण पाहिला चैतन्याने किरण मडवी आणि चैतन्य पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं गेलं. 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज. सामना हा मैदानामध्ये या धावा रोखल्या जातील का. स्लोवर चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. डायरेक्ट हिट होईल का, आणि डायरेक्ट हिट झाला नाही, अन्यथा फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. खूप चांगला प्रयत्न राहिला या ठिकाणी व्हीव्हीव्ही 40+ पनवेल टीमचा आणि पराभव पत्करावा लागलाय. अतिशय दमदार खेळ राहिला आज युवा ब्रिगेड गावदेवी गावठाण संघाचा आणि विजय संपादन देखील केलंय. चला ओमसाहेब बांड्रा टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि मोरबे संघ तुमच्यासाठी फक्त 4 ओव्हरचा वेळ आहे. 4 ओव्हर्स नंतर आपण मोरबे विरुद्ध वहाळ हे सेकंड सेमीफायनल ग्रामीणची कव्हर करणार आहोत, तर टॉस करणार आहोत. मिस्टर हेलिकॉप्टर ओमकार देसाई इन अन ऍक्शन पाहायला मिळतील आज. ओमसाहेब बांड्रा आणि सगळे तारे सितारे व्यावसायिक जगतामधील सगळे स्टार खेळाडू. वेदांत